विकासाचा पैसा कामाकरता नाही आणलेला, त्यांनी त्यांच्या केले चपात्यांचे खिसे भरण्याकरता आणि त्यांचं कमिशन लाटण्याकरता त्यांनी तो विकासाचा पैसा आणलेला आहे आणि तो त्याचा दुरुपयोग करून त्यांनी या मतदाराची, या जनतेची त्यांनी फसवणूक केलेली आहे। म्हणून त्यांना कुठंतरी जागा दाखवाच लागेल। उदाहरण जर सांगायचं झालं तर आजच आम्ही वडगाव पाटण ते कुरणगाड खुर्द या गावामध्ये गेलो। एक जवळजवळ 5 वर्षाच्या अगोदर तो मुख्यमंत्री सडक योजनेमधून तो रस्ता मंजूर झालेला होता। आज त्या रस्त्याची एवढी दुरवस्था आहे की त्या रस्त्यानं गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। वार्षिक पाहिलं तर मुख्यमंत्री सडक योजनेचा हा जो रस्ता आहे या रस्त्याची 5 वर्षाची गॅरंटी असते आणि 5 वर्ष होत असेल किंवा त्याच्यामध्ये खड्डे पडत असतील किंवा त्याच्यावर जर डांबर गेलं असेल तर ते जबाबदारी त्या यंत्रणेची आहे आणि त्या यंत्रणेला तो 5 वर्षामध्ये पुन्हा दुरुस्त केला पाहिजे। अशा प्रकारच्या तरतुदी असताना सुद्धा त्यांनी तुमच्या आपल्या सर्वांच्या भावनेशी खेळलेल्या आहे। म्हणून तुम्हाला एकच म्हणणं आहे, काही झालं तरी चालेल, अफवाचे पेव येतील, पुढ्या पाड्या सोडण्याचे प्रयत्न करतील, पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे। म्हणून जनशक्ती धनशक्ती अशी जी हे निवडणूक आहे त्याच्यामध्ये कोणीही कशा प्रचाराला बळी न पडता स्वातीताई वाकेकर यांचं पंजा या निशाणी समोरील 3 नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि या संजय कुटाला त्याची जागा दाखवून द्यावी। त्याने पराभूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ महाविकास आघाडी बसणार नाही हे सुद्धा आज या खंडेरायाच्या मंदिरामध्ये तुम्हाला शपथ घेऊन सांगतो। मला जे बोलण्याची